सरला गरीब कुटुंबातील होती. सरलाच्या 3 मुली होत्या, नेहा, प्रिया आणि गिन्नी. सरला तिच्या लहानशा कुटुंबात आनंदी होती. सरलाचा नवरा आधीच वारला होता. सरलानेच 3 मुलांना वाढवले. अतिशय हुशार असलेली सरलाची वहिनी सरलाच्या मुलांचा इतका तिरस्कार करायची की मुलं घरी एकटी असताना ती कधी कधी त्यांना मारायची. एकदा सरला तिच्या वहिनी कोकिलाला म्हणाली, ताई, मला नवीन काम मिळालं आहे, तर माझ्या मुलांचं लक्ष ठेवू शकता काय? काम तुला मिळालं आहे ते या मुलींना सोबत घेऊन जा. इथे या मुलींना कोणी नाही बघणार. ताई, आज पहिला दिवस आहे, उशीर झाला तर मुली उपाशी राहतील म्हणून सांगते. बरे ठीक आहे, जा इथून, पण लक्षात ठेव, मुलींनी जराही खोडसाळपणा केला तर मी त्यांना मारहाण करेन. सरला आपल्या मुलींना म्हणाली, बघा बाळांनो, मोठ्याईला अजिबात त्रास देऊ नका. मी संध्याकाळी येईन. बरं आई, तू जा, आम्ही मोठ्याईची कामं करणार, पण मस्ती नाही करणार. सरला निश्चिंत होऊन आपल्या कामासाठी निघून जाते. पण सरलाच्या वहिनीला त्या मुलींचा खूप राग आला. तिने प्रियाला हाक मारून म्हटलं, ए प्रिया, इकडे ये. हो मोठी आई, काय झालं? माझे पाय दुखत आहेत, पाय दाब माझे. बिचारी प्रिया कोकिलाचे पाय दाबत असताना लहान बहीण नेहा म्हणते, ताई, आई म्हणाली होती की मोठ्याईला त्रास नाही द्यायचं आणि तू पाय दाबून त्रास देत आहेस. तेव्हा कोकिला चिडून म्हणते, का ग, आंधळी झाली काय? ती माझे पाय दाबत आहे, तुला दिसत नाही आहे का? आणि जास्त डोळे फाडू नको, चल माझे हात दाब. नेहा पण कोकिलाचे हात दाबू लागते. इथे सरला नवीन कामात इतकी गुंतून जाते की तिचं जेवणाकडे लक्षच नाही राहत. आणि ती पायऱ्यांवर पोछा मारत असताना तिला चक्कर आली आणि ती पायऱ्यांवरून खाली पडली. सरलाच्या मालकाने तिला रुग्णालयात नेले आणि तिच्या पडल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. सरलाच्या 3 मुली आणि वहिनी दवाखान्यात आले, जिथे एक लेडीज डॉक्टर म्हणते, बघा, यांचं वाचणं कठीण आहे, म्हणून काही वेळासाठी तुम्ही यांच्यासोबत बोलू शकता. लेडीज डॉक्टरचे बोलणे ऐकून सरलाची 3 मुली ढसाढसा रडू लागल्या. पण कोकिला मनातल्या मनात खूप आनंदी होत होती. सरला मरताना आपल्या मुलींना म्हणाली, बाळांनो, का रडता? माझ्या रूपात तुमची मोठी आई तुमची काळजी घेणार. कोकिला वहिनी, आता मी माझी जबाबदारी तुला देऊन जात आहे. त्यानंतर सरलाने तिचा शेवटचा श्वास घेतला. सरलाच्या 3 मुली खूप रडत होत्या. त्यावेळी तर कोकिलाने मुलींना आईचे प्रेम दिले. कोकिला आपले रंग दाखवू लागली आणि एक दिवस सरलाच्या मुली जेवत असताना कोकिला त्यांच्या हातातून ताट हिसकावत म्हणाली, इथे आणा जेवण. जेव्हा बघितलं तेव्हा उपाशी राहता. पूर्ण किराणा संपवून टाकला. तुमच्या आईने मला एकही खजिना दिलेला नाही आहे, म्हणून जर आजपासून तुम्हाला या घरात जेवण करायचं असेल तर काम करावे लागेल आणि पैसे कमवावे लागतील. मोठी आई, या वयात आम्ही कसं काम करणार? आम्हाला तर कोणी 1 रुपयाही देणार नाही. तर मी पण काही धर्मशाळा उघडलेली नाही आहे तुम्हाला बसून जेवण करवायला. जर कामावर जात असाल तरच इथे राहा, नाहीतर हे घर सोडा आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन मरा. मोठी आई, हे घर आमच्या आईचं पण आहे, आम्ही कसं जायचं? आणि आई म्हणाली होती की तुम्हाला आमची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही मरताना तिला वचनही दिला होतास, विसरलात काय? त्या 3 मुली कोकिलाला उलटे उत्तर देऊ लागलेत. कोकिला चिडली आणि चुलीतून जळतं लाकूड आणून तिघांचे हात जाळून रागाने म्हणाली, तुम्ही तिघे जर कामावर नाही गेलेत तर उद्या या जळत्या लाकडाने तुमचे डोळे फोडून टाकेल मी. त्या 3 मुली घाबरून भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत कामाच्या शोधात घराबाहेर पडतात. एक मुलगी गाड्या साफ करते तर दुसरी व्यापाऱ्यांचे बुट साफ करते. एक दिवस शेजारच्या बायांनी कोकिलाला म्हटलं, अगं कोकिला, हे काय करतेस? त्या अनाथ मुलींवर इतका अत्याचार. अरे राम राम राम. खेळायच्या वयात त्या मुली कुणाचे बूट साफ करत आहेत तर कुणाची गाडी. मरताना त्यांच्या आईला तू वचन दिलं होतंस, किमान ते तर पूर्ण कर. ऐक कमला, माझ्या प्रकरणावर बोलायची गरज नाही. ती हरामखोर मुले फक्त खायला येतात, एकही पैसा कमवत नाही. आणि तू इथे मला सांगायला आली? जर तुला इतकं वाईट वाटत आहे तर तू घेऊन जा त्यांना इथून. कोकिलाचे कठोर शब्द ऐकून त्या महिला निघून जातात. तिघ्या मुलींना दुपारी काही काम मिळाले नाही आणि कोकिलाच्या भीतीमुळे त्यांनी भीक मागायला सुरुवात केली. पण कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही आणि त्यांना भिक्षाही मिळाली नाही. तिघे घाबरून घरी परतल्यावर कोकिला त्यांना म्हणाली, आज तरी काही कमवलं की कुठेतरी बसून झोपत राहिले. मोठी आई, आज आम्ही काम शोधले पण आम्हाला कोणी काम दिले नाही आणि भीक मागूनही आम्हाला भिक्षा मिळाली नाही. अरे, हे चमकणारे कपडे घातलेले पाहून तुम्हाला कोण भिक्षा देईल?
थांबा, मी दाखवते तुम्हाला लोक भिक्षा कसे देतात. कोकिला खोलीत गेली आणि जुने फाटले कपडे आणून म्हणाली, हे कपडे घ्या, उद्यापासून भीक मागायला सुरुवात करा. तुम्ही लोक हे काम चांगले करू शकाल, पण कोणाला तरी भीक मागायला लंगडं पण व्हावं लागेल ना, तरच लोकांना दया येईल. आता कोकिलाने लोभाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि तिने गिन्नीला तिच्या दोन्ही पायात काठ्यांनी मारहाण करून अपंग केले. गिन्नी आणि त्या दोघी बहिणी रडत राहिल्या, पण आज सरलाने आई या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. तिने सर्व मर्यादा ओलांडल्या, जे एक राक्षस सुद्धा करू शकत नाही. बिचाऱ्या गिन्नीला ती बैसाखीच्या सहाय्याने भीक मागायला पाठवते. आता लोक गिन्नीला भिक्षेत पैसे द्यायचे, पण ती रडत राहायची. एक दिवस प्रिया तिच्या बहिणीला म्हणाली, ताई, आपण त्या नरकातून पडून जावे. मोठ्या आईने गिन्नीला अपंग केले, माहित नाही ती आपल्यासोबत काय करेल. नाही प्रिया, ती कशीही असली तरी आपली मोठी आई आहे. एक दिवस त्यांना त्यांची चूक नक्कीच कळेल. देव एक दिवस सर्व काही ठीक करेल. तुम्ही दोघे धीर धरा. एक माणूस त्या तिघांचे संभाषण ऐकतो आणि येऊन म्हणतो, मुलींनो, मी तुमची गोष्ट ऐकली आहे. तुम्ही काळजी नको करा. मी त्या महिलेला धडा शिकवेन आणि तिला तुरुंगातही पाठवेल. मला तिच्याकडे घेऊन जा. काका, आमची काही तक्रार नाही, तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला मदत करायची असेल तर काही पैसे द्या, जेणेकरून माझ्या बहिणीच्या पायांवर मी उपचार करू शकेल. त्या माणसाला दया आली आणि तो गिन्नीला हॉस्पिटलला घेऊन गेला. योगायोगाने गिन्नीला त्याच लेडी डॉक्टरनी पाहिले होते जिने तिच्या आईवर उपचार केले होते. त्या 3 मुलींचे फाटलेले कपडे आणि अवस्था पाहून डॉक्टरला दया आली. तिने गिन्नीच्या पायावर उपचार केले आणि प्रियाला सर्व काही विचारले. प्रियाने सगळं बरोबर सांगितलं आणि ढसाढसा रडू लागली. डॉक्टरांनी वडिलाप्रमाणेच त्या 3 मुलींना दत्तक घेण्यास म्हटले आणि ती त्या 3 मुलींचे वडील झाली. संध्याकाळी मुली परत न आल्याने कोकिला त्यांना शोधायला गेली, पण कोकिलाला कुणीच दिसलं नाही. तेव्हा कोकिलाची नजर गाडीत बसलेल्या 3 मुलींवर पडली आणि ती रागाने म्हणाली, तर तुम्ही तिघे इथे पिकनिक करत आहे? चला, मी तुमचे दोन्ही पाय तोडून टाकते, या. तेवढ्यात डॉक्टर येते आणि कोकिलाला एक झाप्पड मारून म्हणते, यापुढे या 3 मुलींकडे तू बघायचं सुद्धा नाही. या 3 मुलींची जबाबदारी मी घेतली आहे. माझ्या दवाखान्यात मरत असताना या तिघांची जबाबदारी तू त्यांच्या आईकडून घेतलीस, पण तू त्यांचा इतका छळ केलास की आता तू आई म्हणण्याच्या लायकीची राहिली नाहीस. आजपासून हे तिघे माझ्याकडे राहतील आणि मला वकिलांकडून कळले आहे की तुझ्या घरात राहते ते घर त्यांच्या आईनी या मुलींच्या नावावर दिले आहे. त्यामुळे आता तू ते घर सोड, नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. डॉक्टर कोकिलाला तिच्या घरातून हाकलून देते आणि जेव्हा कोकिलाला पैशाची गरज भासते तेव्हा ती त्याच ठिकाणी भीक मागायला जाते जिथे तिने सरलाच्या मुलींना भीक मागायला बसवले होते. तिघ्या मुलींनी एक दिवस आपल्या नवीन डॉक्टर आईला म्हटले, डॉक्टरजी, आजपर्यंत तुम्ही तुमचे नाव सांगितले नाही. आम्ही तुम्हाला काय बोलवायचं? तेव्हा डॉक्टर म्हणाली, बेटा, माझे नाव सरला आहे, जे तुमच्या आईचे नाव होते. तर आजपासून मी तुमची आई आहे आणि तुम्ही मला आई म्हणू शकता. असे म्हणत सरला डॉक्टरनी त्या 3 मुलींना खूप प्रेम दिले आणि त्या माताहीन मुलींना त्यांच्या मृत आईची उणीव कधीच भासू दिली नाही.